नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असा आहे, अनुभवती ही मूर्खा, अनुभवती ही मूर्खा, पादपस तीव्रम उष्णम, पादपस तीव्रम उष्णम, शमयती परितापम, शमयती परितापम, छायया संश्रिता नाम, छायया संश्रिता नाम. म्हणजेच झाड स्वतःच्या अंगावर स्वतःच्या डोक्यावर रणरणतं ऊन घेतं, पण झाडाची सावली, झाडाचा आश्रय जे घेतो त्याला त्या तीव्रता जी आहे त्याची तीव्रता कमी करतो, त्याला शीतलता देतो. बरोबर मित्रांनो, आपल्याला पण झाडासारखं परोपकारी व्हायचं आहे आणि समोरच्याशी शीतल आणि मृदू वागायचं आहे. सुभाषितात म्हटल्याप्रमाणे रणरणत्या उन्हाचा उल्लेख आलेला आहे. तर आपले जे जाणकार मित्र आहे त्यांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल. तर पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे उन्हाळ्यात उद्भवणारे आजार आणि काळजी. बरोबर, उन्हाळ्यात उद्भवणारे आजार आणि काळजी. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतील सुप्रसिद्ध असं सर जे समूह रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक, औषध वैद्यकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर मधुकर गायकवाड सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो. डॉक्टर मधुकर गायकवाड, आपण पथक प्रमुख आहात, सहयोगी प्राध्यापक आहात, औषध वैद्यकशास्त्र सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे. औषध वैद्यकशास्त्र म्हणजेच मेडिसिन विभाग मित्रांनो. आणि सरांच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सर MD आहेत मेडिसिन या विषयात आणि पुढे फेलो ऑफ डायबेटॉलॉजी देखील आहेत. सर जेव्हा जे समूह रुग्णालयातील सेंट जॉर्जेस या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक होते तेव्हा त्यांनी गोरगरिबांसाठी आमूलाग्र असे रुग्णालयात बदल घडून आणले. सरांविषयी अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की म्हणजे सर प्रसिद्ध आहेत, गावाकडे जी अंगणात OPD चालते, दवाखाना चालतो त्याचे जनक म्हणून सरांची अशी ओळख आहे. प्रसंगी रस्त्याच्या कडेला देखील सर रुग्णाला तपासतात, प्रसंगी विनामूल्य देखील रुग्णांना सर तपासतात, यासाठी सर प्रसिद्ध आहेत. सरांविषयी अजून सांगायचं झालं तर कोविड-19च्या महामारीमध्ये सरांनी जे योगदान दिलं, जे रुग्णांची सेवा केली, त्यासाठी तत्कालीन जे आपले राज्यपाल महोदय आहेत त्यांच्यातर्फे आणि अनेक संस्थांतर्फे सरांचा सत्कार सन्मान झालेला आहे. सरांचा राज्य पातळीवर आणि राष्ट्र पातळीवर देखील सरांचा गौरव झालेला आहे. आणि सरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत. शिवाय आरोग्य विषयक जनजागृतीपर वेगवेगळ्या आजारांवर सरांचे लेख देखील प्रसिद्ध आहेत. तर असे बहुगुणी आणि तज्ज्ञ अनुभवी असे डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत. तर मित्रांनो, कार्यक्रम आपला आहे, आम्हाला तुम्ही खूप आवडता. तर आजच्या विषयाशी निगडीत कुठलेही तुमच्या मनात प्रश्न असतील तर विनासंकोच तुम्ही आम्हाला फोन करायचा आहे. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत. नंबर आहे 022 मुंबईचा STD कोड, पुढे नंबर आहे 24908050, दुसरा नंबर आहे 24988050. पुन्हा मी एकदा दूरध्वनी क्रमांक सांगतो. नंबर आहे 022 मुंबईचा STD कोड, नंबर आहे 24908050, दुसरा नंबर आहे 24988050. आणि नेहमीचीच आग्रहाची विनंती, जेव्हा तुमचा फोन जोडला जाईल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज एकदम कमी करायचा आहे, बंद केला तर उत्तम, जेणेकरून तुमचा प्रश्न आणि आवाज आम्हाला स्पष्ट आणि थेट ऐकायला येईल. नंबर 2, विषयाला अनुरूपच असा तुमचा प्रश्न असू द्या. नंबर 3, आपला प्रश्न सलग विचारायचा आहे. तर शुभस्य शीघ्रम. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आणि आजचा आपला विषय उन्हाळ्याशी निगडीत आहे. तर पोटाकडे वळूया. उन्हाळ्यात कुठकुठले पोटाचे आजार उद्भवू शकतात, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. नक्कीच पाहतो की उन्हाळा आल्यानंतर बाहेर खाण्या किंवा बाहेर पिण्यामध्ये जास्तचा प्रमाण आपण करण्यात येतो. जसे की थंड पाणी वगैरे आहे, थंड पेय वगैरे आहेत, किंवा बऱ्याच ठिकाणी उसाचा ज्यूस असेल किंवा लिंबू पाणी वगैरे असेल किंवा सरबत जे असतात, किंवा बाहेर कुठे गेल्यानंतर जेवणाचा पदार्थ किंवा फूड मुळे किंवा पाण्यामुळे असे आजार बरेच होत असतात. जसे की सगळ्यात जास्त आजार तर हे पोटाशी निगडीत असल्यामुळे पोटात वगैरे दुखणे वगैरे किंवा मळमळ होणे किंवा उलटी वगैरे होणे किंवा ॲक्यूट गॅस्ट्रोइंटायटिस किंवा ॲक्यूट डायरिया वगैरे असं त्यालाच म्हणतो. काय की लोकांना बऱ्याच वेळेस कॉलरासारखे सुद्धा आजार होण्याची शक्यता जास्त असतात, ज्यामुळे त्यांना पोटाचा जास्त
ह्या उन्हामध्ये त्रास होत असतो, कारण का बाहेर जे बऱ्याच वेळेस काही कॉन्टामिनेटेड असतील किंवा खूप दिवसाचं पाणी असेल किंवा खूप दिवसाचे पेय वगैरे असतील किंवा खूप दिवसाचे काही जर अन्न वगैरे असतं तसेच शिळे वगैरे असेल, तर हे सगळे आजार उन्हाळ्यामध्ये आपण जर बाहेर गेल्यानंतर घेण्यात आले असतील तर असे आजार हे जास्त प्रमाणात उन्हाळ्यामध्ये होत असतात. आणि उन्हाळ्यात जी कावीळ होते, हेपॅटायटिस ए म्हणा, हेपॅटायटिस ई, कृपया त्याविषयी देखील आम्हाला मार्गदर्शन करा. नक्कीच, कारण का उन्हाळ्यामध्ये जे हेपॅटायटिस ए आणि ई हे शक्यतो पाण्याद्वारे किंवा जेवणाच्या द्वारे, त्याला आपण फिको ओरल रूट ट्रान्समिशन असं बोलतो, ज्याच्यामध्ये जेवणातून आणि पाण्यामधून होत असतात. कारण का हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई हे जर आजार झाले तर त्याचा परिणाम आपल्या जे लिव्हरशी संबंधित असल्यामुळे लिव्हर त्याचा जास्त इफेक्ट होत असतो. आणि जर हेपॅटायटिस ई सर्वसामान्य जर प्रेग्नंट लेडी असेल किंवा गरोदर माता असेल तर त्यामध्ये जर झाला तर हा खूप डेंजरस असतो. बऱ्याच वेळेस आपण पाहण्यात आलेले आहे की हेपॅटायटिस ई हा गरोदरपणा जर झाला तर मोस्ट ऑफ द टाइम्स 100% मॉर्टॅलिटी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हे सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे की बाहेर जाताना, कुठे बाहेर खाण्यामध्ये किंवा बाहेर पिण्यामध्ये जे असे पदार्थ वगैरे आले तर कारण सगळ्यात जास्त कावीळीचा प्रमाण जो आहे तो हेपॅटायटिस ए आणि ईचा जास्त असतो. कारण का हा तसा आजार सेल्फ लिमिटिंग म्हणतो. आपण जर थोडीशी जर काळजी घेतली तरी ती कमी होऊ शकतो, पण आपण ते होऊ नये म्हणून सुद्धा काळजी करणं गरजेचं आहे. आणि काही जर लिव्हर्स एन्झाईम्स वगैरे आपण टेस्ट केलं आणि त्याच्यात जर वाढलेले असेल तर शक्यतो लवकर डॉक्टरांना दाखवून, शक्यतो ज्यावेळेस सॉफ्ट डाईट असेल किंवा तेलकट पदार्थ वगैरे असेल तर हे घेणं वगैरे टाळायला पाहिजे. आणि पुढचे उपचार हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलं तर नक्कीच हेपॅटायटिस ए आणि ही आपण कमी करू शकतो किंवा त्याला टाळू शकतो. बरं छान, गायकवाड सर आपल्याला छान मार्गदर्शन करतात. सर, तुम्ही मगाशी बोलता बोलता गॅस्ट्रोएंटरायटिस म्हटलात, म्हणजे जे उन्हाळ्यात जे पोट बिघडतं म्हणा किंवा बोलीभाषेत आपण म्हणतो फूड पॉयझनिंग, तर त्यामागे काय कारण आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, कृपया ती देखील आम्हाला सांगा. कारण का उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की बऱ्याच वेळेस शिळं अन्न वगैरे खाल्लेलं जातं किंवा बऱ्याच वेळेस ठेवलेलं असतं आणि ते उन्हाळ्यामुळे उन्हाचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे ते हे अन्न वगैरे खूप लवकर खराब होत असतं. तर असे अन्न किंवा पेय वगैरे जर खाण्यात किंवा पिण्यामध्ये जर आले तर फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता जास्त ह्या उन्हाळ्यात होत असतं. त्यामुळे सिव्हिअर लूज मोशन्स किंवा ॲक्यूट गॅस्ट्रोएंटायटिस किंवा पोटामध्ये दुखणे किंवा जास्त जुलाब होणे, तर ज्याच्यामुळे असे जर आजार जर झाले तर पेशंटला मोस्ट ऑफ टाइम डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. तर फूड पॉयझनिंग ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सिव्हिअर अपडाऊनल पेन होतं आणि क्रॅम्पी अपडाऊनल पेन म्हणतो. तर आकडी येऊन पोटात वगैरे दुखणे किंवा जेव्हा आपण कुठे बरेच वेळेस लग्नामध्ये असेल किंवा बऱ्याच ठिकाणी काही प्रोग्राम्स वगैरे असेल तिथे किंवा असे पदार्थ वगैरे खाण्यात वगैरे आले तर तिथून फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे फूड वगैरे खाताना किंवा फ्रेश किंवा ताजे अन्न किंवा ताजे पदार्थ हे कधी जर खाल्लं तर हे जे काही फूड पॉयझनिंग जे उन्हाळ्यात शक्यता जास्त होते तर हे नक्कीच आपण हे असे काळजी घेतलं तर आपण कमी करू शकतो. आणि हे जे पोटाचे त्रास आहेत ते होऊच नये याच्यासाठी काय करावं, किंवा समजा चुकून झालं तर त्याच्यावर उपाय काय आहेत, कृपया ते देखील आम्हाला सांगा. फूड पॉयझनिंग किंवा हेपॅटायटिस ए किंवा हेपॅटायटिस ई असेल, मी सांगितलं की हे शक्यतो उन्हाळ्यामध्ये पाण्याद्वारे किंवा जेवणाच्या पदार्थामधून होण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा आपण बाहेर वगैरे जाताना आपण स्वतःची पाण्याची बॉटल किंवा चांगले पाणी वगैरे पिण्यात घ्या किंवा जेवणामध्ये वगैरे चांगले फ्रेश फ्रूट्स किंवा पालेभाज्या किंवा पदार्थ जे बनवलं जातं ते चांगल्या पदार्थ असायला पाहिजे किंवा ज्या दिवसाचे फ्रीजमध्ये ठेवलेले किंवा घरामध्ये ठेवलेले शक्यतो खाण्यात वगैरे येऊ नये. आणि शक्यतो लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असेल तर अशांनी सुद्धा ह्याच्यामध्ये खूप काळजी घेतली पाहिजे. कारण उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी आपल्या शरीरातलं पाणी कमी होत असतं आणि त्याच्यामध्ये जर लूज मोशन्स, वॉमिटिंग किंवा पोटाचे जर त्रास असेल तर आपलं पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरात खूप कमी होत असतं. त्यामुळे अजून जास्त आपल्या पोटाला किंवा पोटाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जाताना वगैरे किंवा घरी असताना सुद्धा ह्या अशा काळजी घ्यायला नक्कीच पाहिजे आपण. सर, थोडा श्वसन संस्थेकडे वळतो आणि उन्हाळ्यात जे सर्दी पडसं होतो, खोकला होतो, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. नक्कीच असं सांगितलं की आपण उन्हाळ्यामध्ये पाहतो की उन्हाळा जास्त असल्यामुळे टेम्परेचर जास्त झाल्यामुळे शक्यतो सगळेजण थंड पदार्थ किंवा थंड पेय असतील किंवा थंड कोल्ड्रिंक्स वगैरे असतील किंवा थंड काही आईस्क्रीम्स वगैरे असतील तर हे शक्यतो आपण घेत असतो. त्यामुळे हे थंड एकदम पदार्थ किंवा बाहेर उन्हातून आल्यानंतर घरी आपण पाहतो की एकदम थंड पाणी वगैरे लगेच आपण पित असतो. तर अशा ह्या थंड पाण्याने आपल्याला सर्दी किंवा खोकला किंवा पडसे
किंवा ज्यांना ऑलरेडी काही श्वसन संस्थेचे आजार वगैरे असतील ते शक्यतो जास्त होत असतात, किंवा व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते, किंवा लहान मुलं किंवा एल्डरली सिनियर सिटीजन असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील म्हणजे ते प्रतिकारशक्ती कमी असतं. तर असे हे काही थंड पदार्थ किंवा थंड पाण्यामुळे सर्दी, खोकला किंवा घशामध्ये खोखवणे किंवा नाक चोंदणे वगैरे म्हणतो आपण, किंवा नाक वाहणे वगैरे, तर असे हे आजार श्वसन संस्थेचे रिलेटेड शक्यता हे उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंड पाण्याने किंवा थंड पदार्थामुळे शक्यता जास्त वाढू शकतात किंवा वाढतात केसेस वगैरे. फारच छान. डॉक्टर मधुकर गायकवाड आपल्याला छान मार्गदर्शन करतायत. उन्हाळ्यात आपली काळजी स्वतःची कशी घ्यायची आहे, पोटाची, श्वसन संस्थेची, त्याविषयी चर्चा सुरू आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहता आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. नमस्कार. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं स्वागत करते. संघर्ष, संधी आणि सिद्धी जाणून घेऊया यशस्वी उद्योजकांच्या कथा, त्यांच्या शब्दात. स्वप्न बघा, मेहनत करा आणि यशस्वी व्हा. जाणून घेऊया उद्योग जगतातील यशाचं गुपित, थेट त्यांच्या शब्दात. मराठी उद्योजकांचे प्रेरणादायी प्रवास पाहायला विसरू नका. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दर शनिवारी रात्री 8:30 वाजता. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. प्रस्तुत करता पितांबरी. पितांबरी अभिनव उत्पादने, वारसा अभिनवतेचा, विश्वास ग्राहकांचा. गीत रांगोळी दर गुरुवार सायंकाळी 5:30 शनिवार सकाळी 11:30 आणि रविवार सायंकाळी 6:30. म्हणतात ना, आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती. तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडीत समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला. पण कुठे? तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा, प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी 12 वाजता. पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांविषयी, त्रासाविषयी आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची या विषयावर. आणि मुंबईतील सुप्रसिद्ध असं सर जे समूह रुग्णालयातील औषध वैद्यक शास्त्र विभागातील म्हणजेच मेडिसिन विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर मधुकर गायकवाड सर आपल्यासोबत आहेत. सर, तुम्ही आम्हाला उन्हाळ्यात होणाऱ्या सर्दी पडशाविषयी सांगत होतात, तर हे होऊच नये किंवा कसं टाळता येईल, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. नक्कीच आपण हे होऊ नये म्हणून सुद्धा आपण काळजी घेऊ शकतो. की जसे मी सांगितले जे की हाय रिस्क ग्रुप वगैरे आहेत, हे ज्यांना इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट वगैरे असतील अशा लोकांना जास्त होण्याची शक्यता, जसे की डायबिटीज पेशंट आहे, हायपरटेन्शन आहेत, किंवा किडनी ट्रान्सप्लांट आहेत, किंवा पेशंट कॅन्सर असेल, किंवा किमोथेरपी वगैरे चालू असलेले असे पेशंट्स वगैरे आहेत. तर हे ह्या कंडिशनमध्ये आपली प्रतिकारशक्ती कमी वगैरे असते. तर अशा रुग्णांनी वगैरे शक्यतो जर थंड पदार्थ किंवा थंड पेय वगैरे जास्त घेण्यात आले तर अशी सर्दी, खोकला किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स किंवा आपण व्हायरल इन्फेक्शन्स म्हणतो की रेस्पिरेटरी सिस्टीमचे किंवा श्वसन संस्थेचे इन्फेक्शन जास्त होण्याची शक्यता असते. तर यावेळेस असे बाहेरचे पदार्थ किंवा खाण्यामध्ये येत असतील तर हे शक्यतो कमी करायला पाहिजे. आणि शक्यतो झालं तरी आपण घरच्या घरी त्यांना आपण एक स्टीम इनहेलेशन म्हणतो किंवा आपण वाफारा वगैरे आहे असतं जे की आपण घरी देऊ शकतो. किंवा सर्दी, खोकला किंवा ताप जर वगैरे असेल तर असे काही ड्रग्स वगैरे ज्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेवढं होईल शक्यतो लवकर जर दाखवलं तर पुढचे जे सिव्हिरिटी वगैरे आहे की जसे की काही जर ऑलरेडी रेस्पिरेटरी सिस्टमचे त्यांना आजार असतील तर त्यांना शक्यता जास्त बनवण्याची शक्यता जास्त होऊ शकते अशा ह्या रेस्पिरेटरी इन्फेक्शनमुळे. कारण का लहान मुलामध्ये थोडा साधा सर्दी खोकला जरी झाला तर लगेच त्यांचं इन्फेक्शन वाढतं किंवा लंगच्या पर्यंतचं पोहोचलं जातं. त्यामुळे पुढे चालून त्यांनी निमोनिया वगैरे किंवा बॅक्टेरियल असतील, व्हायरल असतील ह्याचं प्रमाण होऊ शकतो.
किंवा त्याच्यावर पुन्हा जास्त पेशंटला दम वगैरे लागू शकतो, ऑक्सिजन लागण्याची शक्यता असतं. जर जास्त क्रिटिकल कंडिशन झालं तर व्हेंटिलेटरवर सुद्धा पेशंट जाऊ शकतो. तर त्यामुळे अशा ह्या रुग्णालय आपण जर काळजी घेतलं तर ते पेशंट काय हे आजार होऊ नये म्हणून शक्यतो जर झालं तरी आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लगेच त्याला कंट्रोल करू शकतो आणि किंवा आपल्या घरच्या घरी अर्ली स्टेजमध्ये सुद्धा घरच्या सुद्धा त्याला आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. फारच छान. मित्रांनो, आम्ही तुमच्या फोनची देखील तुमच्या प्रश्नांची देखील वाट पाहत आहोत. तर जरूर तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला फोन करून विचारा. डॉक्टर साहेब, आणि उन्हाळ्यात जो दमा होतो त्याविषयी, अस्थमा होतो त्याविषयी देखील आम्हाला सांगा, त्याविषयी मार्गदर्शन करा. नक्कीच. उन्हाळ्यामध्ये जे की मी सांगितलं की ऑलरेडी ज्या रुग्णांना रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमचे काही आजार असेल, जरी बऱ्याच लोकांना ब्रॉन्कियल अस्थमा असू शकतो किंवा COPD वगैरे असू शकतो किंवा बरेच रुग्णांची इंटरस्टिशियल लंग डिसीजेस आहेत किंवा दुसरे काही आजार आहेत की त्यांना हे शक्यता उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस असे रुग्ण मी सांगितलं की त्यांनी जर काही असे थंड पदार्थ किंवा थंड पेय वगैरे किंवा कोल्ड्रिंक्स असतील किंवा बाहेर थंड एकदम जेवणामध्ये वगैरे त्यांचा पदार्थांचा वापर झाला असेल किंवा आईस्क्रीम वगैरे खाण्यात आलेले असतील, तर बाहेरून आल्यानंतर शक्यतो आपण पाहतो की बरेच जण घरी आलेल्या थंड पाण्याचं पाणी वगैरे घेतलं जातं किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे घेतले जातात. तर ह्याच्यामुळे सुद्धा जे काही इन्फेक्शन्स आहेत ते रेस्पिरेटरी सिस्टीमचे वाढत असतात. तर असे रेस्पिरेटरी सिस्टम तर नुसतं सर्दी आणि खोकला झाले जे अस्थमा आणि COPD पेशंट असतात तर ह्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो. कारण हे बरेच वेळेस पेशंट्स इनहेलर्स किंवा त्यांना नेबुलायझेशन वगैरे असतं किंवा आपण पाहतो की पंप वगैरे जे असतात संशोधन ते होऊ नये म्हणून घेतलं जातं. तर हे जे सर्दी आणि खोकला किंवा लहान मुलांना चाइल्डहुड अस्थमा वगैरे असू शकतो, जे बरेच लहान मुलांना 5 ते 10 वर्षापर्यंत रिपीटेडली इन्फेक्शन्स होत असतात की ज्याच्यामुळे इन्फेक्शनमुळे हे सिव्हिअरिटी ऑफ द अस्थमा किंवा COPD हे वाढतात. तर त्यामुळे इवन जे रुग्णांना जे असे काही आजार असेल तर असे हे जर झाले तर त्यांना खूप जास्त त्रास होऊ शकतो किंवा बऱ्याच वेळेस त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट करण्याची शक्यता येऊ शकते. ज्यावेळेस बरेच वेळेस स्टेरॉइड्स असतील किंवा ब्रांकोडायलेटर असतील किंवा ज्यावेळेस नेबुलायझेशन किंवा व्हेंटिलेटर्स किंवा बऱ्याच वेळेस त्यांच्या शरीरामधली जी काही ऑक्सिजन लेवलची असतं ती सुद्धा कमी आपण होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे असे रुग्णांनी शक्यता COPD, ब्रॉन्कियल अस्थमा जे पेशंट्स वगैरे आहेत किंवा दुसरे काही आजार संशोधन रिलेटेड असतील तर अशा रुग्णांनी सुद्धा उन्हाळ्यामध्ये बाहेर किंवा घरी पदार्थ करताना आपण ही काळजी घ्यायला पाहिजे. आणि सर, हा जो उन्हाळ्यामध्ये होणारा आपल्याला यावरणार एक फोन आलेला आहे, पाहूया त्यांचा प्रश्न आणि मग नंतर पुन्हा दम्याच्या विषयाकडे येऊया आपण. नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. कृपया आपला प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा कृपया आपला. डेरे बोलू लागलो. डेरे हा डेरे बोलू लागलो. वाशिमहून फोन आहे. नमस्कार दादा, आपला प्रश्न सलग विचारा. संडासचा प्रॉब्लेम आहे सर. संडास. ओके. संडास बद्दल हा हा काय त्रास होतोय सर? आवाज हा येतोय ना. सलग प्रश्न विचारा. संडास उन्हाळ्यामध्ये संडास बरोबर येत नाही, कडक संडास येते. बरं. हो हो बरं. तर अजून काही त्रास आहे? अजून काही तक्रार आहे? दमाचा त्रास आहे. दमाचा दम येते, दम सुद्धा येते. बरं. आणि साधारण वय किती आहे? वय येते 66 आहे. बरं. काही विचारायचंय सर अजून? बस ठीक आहे सर. ओके, चालेल चालेल. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. गायकवाड सर काय सांगणार? 66. नक्कीच त्यांचा खूप चांगला प्रश्न आहे. त्यांना फक्त अगोदर त्यांना त्रास आहे तो म्हणजे पोटाशी निगडीत आहे. आपण जे काही ऑलरेडी पोट साफ वगैरे त्यांचं होत नाही, कारण का बरेच वेळेस त्यांचं वय जर बघितलं आपण 60च्या वरच आहे. तर अशा ह्या वयामध्ये जसं काही वयानुसार सुद्धा पोट कधी बराच त्रास होऊ शकतो किंवा त्यांना काही जर आजार असेल तर पोट वगैरे साफ होण्याची शक्यता कमी असते. तर त्यावेळेस अशा रुग्णाने शक्यतो आपण पाण्यामध्ये पाणी वगैरे जास्त पिलं पाहिजे किंवा पालेभाज्या जसे की आपण पानगोबी वगैरे म्हणतो की पालेभाज्या वगैरे आहेत तर ज्याच्यामध्ये पोटामध्ये जे हे असे भाजीपाले असतात जे की पाणी वगैरे जास्त पकडून ठेवतात, त्यामुळे पोट साफ होण्यासाठी त्यांना जास्त मदत होत असते. किंवा त्यांना जर प्रॉब्लेम अशाने होत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे काही लॅक्झेटिव्ज वगैरे असते पोट होण्यासाठी आपण एक सिरप फॉर्ममध्ये वगैरे दिलं जातं. आपण रात्रीला त्यांना ते सिरप घेतलं तर नक्कीच त्यांचं पोट साफ होण्यासाठी मदत होईल. आणि दुसरा त्यांचा प्रश्न होता की त्यांना दम्याचा वगैरे त्रास जास्त होत असतो. तर त्यांना जरी काही ऑलरेडी COPD आपण किंवा ब्रॉन्कियल अस्थमा वगैरे जर आजार असतील तर त्यांनी हे शक्यतो आपण सांगितलं की त्यांनी असे काही थंड पदार्थ किंवा पेय वगैरे असतील किंवा आईस्क्रीम्स वगैरे असतील तर शक्यतो यांनी टाळायला पाहिजे. आणि जास्त काही त्रास होत असेल तर ते नेबुलायझेशन किंवा
पंप वगैरे दिले जातात डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, तर हे पुढचे त्यांची ट्रीटमेंट ते नक्कीच करू शकतील. फारच छान मित्रांनो, असेच तुम्ही फोन करून प्रश्न विचारा. तज्ज्ञ अनुभवी डॉक्टर आपल्यासोबत आहेत, त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा विचारायचा आहे आणि तुमच्या एका प्रश्नामुळे आपल्या सगळ्यांनाच त्याविषयीचं ज्ञान मिळतं. सर, तुम्ही उपचाराविषयी तुम्हाला विचारायचं होतं की उन्हाळ्यात जो दमा होतो त्यावर कसे उपचार केले जातात आणि कसा टाळता येईल, कृपया त्याविषयी देखील आम्हाला सांगा. नक्कीच हा पेशंट जे काही COPD किंवा ब्रॉन्कियल अस्थमा वगैरे जे असतात, तर हे शक्यता त्यांना उन्हाळ्यामध्ये जास्त त्रास होण्याची शक्यता जास्त असते. जसे की सांगितलं की रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स, ज्यामुळे लगेच ॲक्यूट एक्झासर्वेशन ऑफ COPD किंवा ॲक्यूट एक्झासर्वेशन ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा म्हणतो. नुसता साधा सर्दी खोकला झाला तरी ते लंगपर्यंत इन्फेक्शन लगेच रॅपिडली स्प्रेड होऊ शकतो. तर अशा ह्या रुग्णांनी वगैरे उन्हाळ्यामध्ये जरी सर्दी खोकला झाला तरी घरच्या घरी वाफारा वगैरे आपण स्टीम इनहेलेशन म्हणतो ते घेतलं तर चालेल, किंवा थंडी किंवा ताप अजून जर येत असेल तर अँटीपायरेटिक्स वगैरे काही टॅबलेट्स वगैरे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा घेऊ शकतात. आणि जास्त त्रास होत असेल तर ते नेबुलायशन्स किंवा पंप्स वगैरे असतात जे की ब्रॉन्कोडायलेटर्सचे प्रकार वगैरे आपण त्यांना देतो. किंवा जर घरी जर कमी होत नसेल तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांना स्टेरॉइड्स किंवा ब्रॉन्कोडायलेटर्स गरजेनुसार त्यांना जर त्यांच्या शरीरामधली ज्यावेळेस आपण काही ब्लड टेस्ट वगैरे किंवा त्यांचं सॅच्युरेशन वगैरे पाहतो किती प्रमाणात लेवल वगैरे, त्याच्यानुसार मग पुढचे त्यांचं ट्रीटमेंट प्लॅन आपण करू शकतो. तर शक्यतो जे काही असे श्वासोच्छ्वासाचे आजार रिलेटेड काही रुग्ण वगैरे असतील, नक्कीच त्यांनी उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे खाताना किंवा पाणी वगैरे पिताना किंवा आईस्क्रीम खाताना वगैरे नक्कीच त्यांनी काळजी घेतली पाहिजे. अरे छान. डॉक्टर साहेब, यावर आपल्याला महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र पुण्यातून फोन आहे. मंगलताईंचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. आजचा विषय खूपच छान आहे. मला असा प्रश्न विचारायचा की घामोळ्याविषयी सलग प्रश्न विचारा. घामोळ होतं आणि कावीळ होते, किंवा अजून उन्हाळ्यात गेलं तर बाहेर गेलं तर चक्कर आल्यासारखं होतं, काही जणांना पिकतो, तर त्या बाबतीत आपण काय मार्गदर्शन करू शकाल? कैरीचा गर लावला तर कितपत योग्य आहे? कैरीचा गर लावला तर? कैरीचा गर हा म्हणजे घामोळ्यावर लावतात काही जण, ते कितपत योग्य आहे? फारच छान, सुंदर प्रश्न आहे. डॉक्टर साहेब, काय मार्गदर्शन करा? नक्कीच त्यांचा चांगला प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न त्यांचा असा होता की कावीळ वगैरे काही प्रकार जे होतात, आपण सांगितलं बाहेर जर खाण्यामध्ये किंवा पिण्यात असेल तर हेपॅटायटिस ए आणि हे जे काही कावीळचे प्रकारचे आजार आहेत ते शक्यता जास्त होत असतात. तर त्यांनी जर हे शक्यतो आपण टाळलं किंवा ते झालं तर आपण सेल्फ लिमिटिंग आपण काही जर काळजी घेतली किंवा बेड रेस्ट वगैरे घेतलं किंवा खाण्यामध्ये पथ्य जर केलं तर नक्कीच हेपॅटायटिस ए आणि आपण टाळू शकतो. आणि दुसरा त्यांचा असा प्रश्न होता की घामोळ्या वगैरे उन्हाळ्यामध्ये वगैरे होता. नक्कीच उन्हाळ्यामध्ये हा घामोळ्याचा प्रकार जास्त होतो, कारण का बरेच वेळेस घाम असल्यामुळे आपण कपडे वगैरे चेंज करत नाही, तर त्याच्यामुळे आपल्या शरीरावर पुरळ किंवा घामोळ्या येण्याची शक्यता जास्त असते. आणि त्याच्यावर त्यांनी असं विचारलं की कैरीचा प्रकार वगैरे थंडावा वगैरे येण्यासाठी ते वापरू वगैरे शकतात, पण पुढचा सल्ला जे आहे डॉक्टर यांच्यानुसारच करायला. आणि चक्कर उन्हात गेल्यावर बऱ्याच जणांना चक्कर येते, खूप त्यावर काय सांगा? नक्कीच उन्हाळ्यामध्ये चक्कर याच्यामुळे येतं की बऱ्याच वेळेस आपण पाण्याचं प्रमाण वगैरे आपल्या शरीरातलं कमी होत असतो किंवा उन्हामध्ये भरपूर वेळेस थांबतो आपण, तर अशा वेळेस जे काही आपण पुढचा तो घेणारच आहे प्रश्न, तर त्याच्यामुळे हे काही डिहायड्रेशनमुळं किंवा आपण खाण्यामध्ये प्रकारामध्ये काही ॲसिडिटी वगैरे झाले असेल तर त्याच्यामुळे ते चक्कर येणे किंवा गरगरणे किंवा पोटात दुखणे हे नक्कीच ह्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. फारच छान, चांगला प्रश्न विचारत आहात मित्रांनो. डॉक्टर साहेब, पुढे आम्हाला सांगा, सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की उन्हाळ्यात सर्वसामान्यपणे श्वसन संस्थेची कशी काळजी घ्यावी आणि थंड पेय, थंड पाणी म्हणा, थंड पेय, गोळा, कुल्फी वगैरे घ्यावी की न घ्यावी याविषयी कृपया आम्हाला सांगा. नक्कीच आपण काही गोष्टी किंवा उन्हाळ्यामध्ये आपण जर पाळले किंवा रेस्पिरेटरी सिस्टमचे काही ज्यांना आजार असतील, श्वासोच्छवासाचे आजार असतील किंवा आपली इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट किंवा जे अगोदर दुसरे काही आजार असतील तर असे आजार होऊ नये म्हणून शक्यतो आपण ह्या गोष्टी जे काही थंड पदार्थ, एकदम थंड पदार्थ किंवा थंड आईस्क्रीम किंवा थंड कोल्ड्रिंक्स वगैरे किंवा थंड पदार्थ कोणते असतील हे शक्यतो कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त आपण जसे काही सलाद वगैरे आहेत किंवा घरामध्ये पालेभाज्या आहेत किंवा उन्हाळ्यामध्ये आपण जे ज्याच्यामुळे आपल्याला जास्त त्रास होणार नाही असे हे जर गोष्टी अवॉइड जर केलं तर नक्कीच जे की यांना रेस्पिरेटरी सिस्टीम, अस्थमा आहे, दमा आहे
तर ही शक्यता कमी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ह्या गोष्टीत नक्कीच त्यांनी थोडंफार अवॉइड करायलाच पाहिजे. फारच छान गायकवाड सर आपल्याला छान मार्गदर्शन करतायत. महत्त्वपूर्ण अशा उन्हाळ्याच्या त्रासाविषयी कसं काळजी घ्यावी त्याविषयी चर्चा सुरू आहे. सर, त्वचेच्या त्रासाकडे वळतो. उन्हाळ्यात कुठकुठले त्रास त्वचेशी निगडीत होऊ शकतात त्याविषयी? नक्कीच उन्हाळा जरी आल्यानंतर इवन स्किनचे किंवा त्वचेचे सुद्धा आजार भरपूर लोकांना होत असतात. आपण शक्यतो पाहते लहान मुलांना वगैरे. आता जसं त्यांनी ते क्वेश्चन विचारलं होतं की घामोळ्या वगैरे, किंवा बऱ्याच लहान मुलांना किंवा बऱ्याच रुग्णांना घामोळ्या वगैरे येणे किंवा थोडंसं स्किनवर आपल्या पुरळ वगैरे येणे असं म्हणतो. बऱ्याच वेळेस स्किनची रेडनेस वगैरे येणे किंवा ते बर्निंग सेन्सेशन वगैरे होण्याची शक्यता जास्त असते. किंवा उन्हामध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे नंतर सुद्धा बऱ्याच वेळेस स्किनचं इरिटेशन किंवा स्किनवर इचिंग वगैरे येणे किंवा खाज वगैरे सुटणे आणि त्याच्यामुळे घाम कंटिन्यू त्याच्या नसेल असेल आणि बऱ्याच वेळेस ही ऑपरेशन म्हणजे आपला घामाचा तो बाहेर जर जात नसेल त्यामुळे बऱ्याच वेळेस हे स्किनचे बरेच प्रॉब्लेम शक्यता जास्त बळावतात. किंवा ऑलरेडी ज्यांना रुग्णांना जसे सोरायसिस आहे किंवा एक्झेमा आहे किंवा क्रोनिक स्किनचे इन्फेक्शन जर असेल तर ह्यांनासुद्धा जास्त शक्यतो ह्या उन्हाळ्यामध्ये जास्त त्रास होत असतो. त्यामुळे हे जसे काही घामोळ्याचा प्रकार आहे शक्यतो आपल्याला पाहतो की उन्हाळ्यामध्ये जास्त पाहण्यासाठी आपल्या पाहण्यात येत असतात. तर अशा रुग्णांनी सुद्धा जर स्किनचे काही इन्फेक्शन झालेले असतील किंवा स्किनचे काही आजार ऑलरेडी ज्यांना असतील किंवा असे काही लहान मुलात किंवा नागरिकांमध्ये असे जे काही घामोळ्या किंवा आपण पुरळ वगैरे आलेले असेल तर नक्कीच हे आपण पुढे काही जसे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे काही आपण इव्हन कपड्यांचे सुद्धा काळजी घेतले किंवा आपण स्किनची काळजी घेतलं तर आपण कमी करू शकतो. आणि पुढेचा सल्ला डॉक्टरांच्या नुसार घेतला, काही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पावडर्स दिलं जातात किंवा क्रीम दिले जातं तर त्याच्यानंतर सुद्धा हे सगळे स्किनचे आजार वगैरे आपण कंट्रोल करू शकतो किंवा कमी करू शकतो. फारच छान. मित्रांनो, सर आम्हाला अजून एक जो कॉमन प्रश्न जो मनात येतो, बुरशीजन्य जो आजार आहे त्याविषयी कृपया आम्हाला सांगा आणि तो कसा टाळता येईल? फंगल इन्फेक्शन विषयी? नक्कीच फंगल इन्फेक्शन सुद्धा शक्यता जास्त उन्हाळ्यात होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेस उन्हाळा असल्यामुळे AC मध्ये राहणे वगैरे किंवा बरेच वेळेस घामामुळे वगैरे जिथे आहे की जिथे आपल्या शरीरात जिथं जास्त ओलसरपणा असतो तिथे जास्त हे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. किंवा आपण पाहतो की ऑलरेडी जर त्यांना फंगल इन्फेक्शन्स वगैरे असेल ते त्यांची जास्त थंड किंवा AC मुळे किंवा बाहेर उन्हाच्या घामामुळे अजून जास्त होण्याची शक्यता जास्त असते. तर असे होऊ नये म्हणून आपली स्किन किंवा आपली त्वचा वगैरे कोरडी ठेवणे कधीही चांगली गोष्ट आहे. किंवा कपडे घामाने किंवा ह्याच्यामुळे जर जास्त ओले झाले असते कपडे वगैरे चेंज करणेसुद्धा खूप गरजेचं असतं. किंवा आपण पांढरे आणि थोडेसे ज्याच्यामुळे आपल्याला स्किनला त्रास होणार नाही किंवा फंगल इन्फेक्शन जास्त होणार नाही असे कपडे वगैरे आपण शक्यतो वापरायला पाहिजे. आणि जरी फंगल इन्फेक्शन जर झाले तरी आपण त्यांना कमी करू शकतो. त्याचे काही अँटी फंगल ड्रग्स वगैरे असतात किंवा क्रीम्स असतात, ऑइंटमेंट्स असतात किंवा अँटी फंगल पावडर्ससुद्धा मिळतात. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलं तर ते असे पावडर्स किंवा क्रीम्स, ऑइंटमेंट्स जर फंगल इन्फेक्शन झालं तरी आपण ते कमी करू शकतो किंवा त्यांना कंट्रोल करू शकतो असे आजार. फारच छान. मुंबईतील सुप्रसिद्ध सर जे समूह रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक औषध वैद्यकशास्त्र विषयातले डॉक्टर मधुकर गायकवाड सर आपल्याला महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करतायत. मित्रांनो, तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. चित्रगीत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता, शनिवारी सायंकाळी 6:30 रविवारी सकाळी 8 वाजता आणि रात्री 8 वाजता. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा, अनवट स्वाद. लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक. हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. मनाला घाली साध, कशी कोठुनी चव सापडे, ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर.
येता पिकाले बहर, शिवार झालं हरभर. येता मातीचा हा गंध, मनी आनंद लहर. आनंदाची लहर मनात फुलवणारी, माते समान असणारी ही काळी आई. या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसांचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांविषयी आपली काळजी कशी घ्यावी याविषयी. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर मधुकर गायकवाड सर, जे की सहयोगी प्राध्यापक आहेत सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे. सर, उन्हाळ्यामध्ये जी आपली त्वचा ती काळवंटे म्हणा किंवा त्वचा कोरडी पडते. मग अशी प्रश्न पण बघितला आपण की घामोळे येतात, तर त्यासाठी किंवा स्किन बर्न्स, सन बर्न्स म्हणतो आपण, त्याविषयी कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. नक्कीच आपण पाहतो की आपल्याकडे सगळीकडचा जे टेम्परेचर आहे ते 40 ते किंवा 42 किंवा बऱ्याच ठिकाणी 45च्या जवळपास गेलेलं आहे. तर अशा ह्या उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस आपले स्किनचे त्वचेचे आजार होत असतात किंवा हे डायरेक्ट सनलाईटच्या एक्सपोजमुळे, जसे की आपले एक्सपोज एरिया जो पार्ट असतो ते स्किन टॅनिंग वगैरे म्हणतो, किंवा आपले स्किन वगैरे जे आहे ते काळवंटतं वगैरे, जसे की चेहरा वगैरे, हात आहेत किंवा पाय वगैरे, किंवा आपला जे काही बॉडीचा जो पार्ट असतो जो सनशी एक्सपोज जास्त झालेला असेल, तर अशा ह्या ठिकाणी जास्त स्किनचा प्रॉब्लेम जास्त होत असते. जरा बऱ्याच वेळेस आपण स्किन काळवंटते किंवा स्किन बर्न होण्याची शक्यता असते, किंवा स्किनवर त्वचेवर तिथे जळजळ वगैरे होणे किंवा पुरळ वगैरे येणे किंवा चट्टे वगैरे येणे, किंवा आपण म्हटलं की फंगल इन्फेक्शन्स वगैरे असे ठिकाणी हे जसे की आजार आहेत की उन्हाळ्यामध्ये हे डायरेक्ट सनच्या इफेक्टमुळे, सनलाईटच्या इफेक्टमुळे आपल्या शरीरावर होत असतात. तर असे सुद्धा आजार जे की आपल्याला स्किन इरिटेशन किंवा स्किन इचिंग वगैरे होणे, किंवा ऑलरेडी आपल्याला स्किनचे काही आजार असतील तर तिथे सुद्धा जास्त हा उन्हाळ्यामध्ये की जसे की सनबर्न्स होण्याची शक्यता जास्त असते. तर अशा सुद्धा वेळेस आपण होऊ नये म्हणून सुद्धा काळजी तेवढीच गरजेची आहे. किंवा बाहेर जाताना वगैरे आपल्या चेहऱ्याला किंवा आपले हात किंवा पाय जे एक्सपोज जास्त होण्याची शक्यता असते, हे पूर्ण आपण चांगल्या कपड्यां किंवा व्हाईट कलरचे किंवा मोस्टली आपण म्हणतो की कॉटनचे वगैरे असतील, सुती कपडे वगैरे हे आपण जर वापरले तर हे स्किनचे काही आजार आहेत किंवा एक्सपोज होण्याचे असतात. किंवा बरेच डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण बऱ्याच ठिकाणी आपण सनस्क्रीन लोशन्स वगैरे असतील, मॉइश्चरायझर्स वगैरे असतील, किंवा आपण चेहऱ्यावर ज्याच्यामुळे आपल्याला स्किनचा काही प्रॉब्लेम नाही असे क्रीम जरी आपण वापरलं तर जे काही स्किनचे जे काही आजार आहेत किंवा त्वचेचे जास्त त्रास जो उन्हाळ्यात होत असतो, तर नक्कीच ह्या अशा काळजीमुळे किंवा ह्या स्किन टॅनिंग असेल, पुरळ असेल, इरिटेशन वगैरे असतील किंवा स्किन बर्न्स आपण हे म्हणतो, तर हे नक्कीच स्किनचे रिलेटेड काही आजार आहेत तर हे कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होत आहे. आणि अजून काही आपल्याला सांगता येईल का की सर्वसामान्यपणे अजून त्वचेची काही काळजी घेतली पाहिजे याविषयी, म्हणजे आपल्याला? कारण का स्किनचे आजार हे शक्यतो आपण उन्हाळ्यामध्ये पाहतो की पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी झालेलं असतं, किंवा आपली जी स्किन जर ड्राय वगैरे झालेली असते त्यामुळे आपण स्किन इचिंग किंवा रेडनेस किंवा डर्मॅटायटिस वगैरे होण्याची शक्यता असतात. तो त्यामुळे आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाणसुद्धा मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. किंवा आपल्या स्किनच्या वर जे कपडे वगैरे आपण जे असतात ते चांगले कपडे वगैरे घातलेले पाहिजे, किंवा ज्याच्यामुळे आपल्याला स्किनला त्याचा त्रास होणार नाही. तर अशा कपड्यांनी सुद्धा आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. किंवा आपल्या शरीरातल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन्स करणे सुद्धा गरजेचं असतं, जसे की कंटिन्यू पाणी वगैरे पिणे, किंवा जेवणामध्ये किंवा आहारामध्ये चांगले पदार्थ ज्याच्यामध्ये शरीराचं आपलं पाण्याचं प्रमाण जास्त मेंटेन राहील. तर अशा हे गोष्टी जर केलं तर नक्कीच जे काही स्किनचे आजार आहेत ज्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरातलं कमी होऊ ते आपल्या शरीराचे परिणाम होत असतात. त्यामुळे ह्या गोष्टी आपण पाळलं तर जे काही स्किनचे प्रॉब्लेम आहेत ते कमीच व्हायला आपल्याला नक्कीच मदत होईल. फारच छान. डॉक्टर साहेब, यावरणार आपल्याला नाशिकहून फोन आहे. सचिन दादांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार सचिन दादा, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार. मी नाशिकवरून बोलतोय, सचिन वाकुडे. सलग प्रश्न विचारा आपला. हा सर, माझ्या तळ हाताला आणि पायाला फार घाम येतो. बरं. उन्हाळा लागला की. हा हा.
सलग 4 महिने त्रास असतो आणि तोंडामध्ये फोड पण येतात सर. बरं. हा. साधारण वय किती आहे तुमचं? 32 वय सर मला. 32. सर अजून काही विचारायचं आहे? नाही सर, एवढंच फक्त ते हाताने पायाला खूप घाण होतं पायाला, तळ हाताला. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार डॉक्टर साहेब? नक्की त्यांचे प्रश्न खूप चांगला होता. त्यांच्या तळ हाताला किंवा पायांना खूप घाम येतो असं त्यांचं बोलणं होतं. किंवा उन्हाळ्यामध्ये सहसा बऱ्याच वेळेस हे काही आपण पाहतो की उन्हाळ्यामुळे सुद्धा घाम जास्त येण्याची शक्यता जास्त असते. किंवा त्यांना काही आपलं पाहतो की आपले एक सिम्पॅथेटिक ओव्हर ॲक्टिव्हिटी, बऱ्याच वेळेस आपल्या शरीरात सिम्पॅथेटिक ॲक्टिव्ह ओव्हर ॲक्टिव्हिटी वगैरे असेल, त्याच्यामुळे सुद्धा सर्वसाधारण लोकांना, बऱ्याच लोकांना लगेच घाम येण्याची शक्यता जास्त असते. किंवा दुसऱ्या काही आजार असेल किंवा एंडोक्राईन सिस्टीमशी रिलेटेड काही आजार असतील तर त्यांनी सुद्धा ते डॉक्टरांचे सल्ल्यानुसार सगळे टेस्ट वगैरे करून घेतलं तर नक्कीच आपल्याला मदत होईल की कशामुळे घाम आपल्याला जास्त येतो. किंवा जास्त जरी असलं तर सर्वसाधारण सगळ्या लोकांना बऱ्याच वेळेस उन्हामुळे येतो, तो कॉमन आहे. त्यामुळे एवढं काही घाबरून जाण्याची शक्यता नाही असं मला तरी हे वाटतं. धन्यवाद आपल्या मार्गदर्शनासाठी. मित्रांनो, असेच फोन करून तुम्ही प्रश्न विचारा. डॉक्टर साहेब, आता डोळ्यांकडे वळतो. उन्हाळा आणि डोळ्याच्या कुठल्या तक्रारी उद्भवू शकतात त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. नक्कीच पाहतो की आपल्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा डोळ्यांचे सुद्धा भरपूर लोकांना त्रास होत असतो. किंवा डायरेक्ट सन एक्सपोज किंवा डायरेक्ट हीट एक्सपोजमुळे किंवा उन्हाळ्याचे आपण पाहतो की हीट वेव्ज वगैरे भरपूर येत असतात. तर हे हीट वेव्ज किंवा उन्हाळ्याच्या बाहेर आपण ज्यावेळेस जातो त्यामुळे तर डायरेक्टली आपल्या डोळ्यांना त्यांचा त्रास होत असतो. बऱ्याच मुलांना आजकाल पाहतो की लहान मुलांना असतील की जे काही कंजक्टिव्हिटीस होण्याची शक्यता जास्त असतं वगैरे असते. किंवा डोळ्या वगैरे जळजळ वगैरे होणे किंवा डोळ्यामध्ये इरिटेशन वगैरे होणे. आणि ज्यावेळेस आपल्या उन्हाळ्यामध्ये आपल्या डोळ्यामधलं पाणी किंवा आपल्या शरीरामधलं घाम किंवा डिहायड्रेशनमुळे जे होतं त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेस ह्या डोळ्यांना खूप त्रास होत असतो. त्यामुळे जे काही कंजक्टिव्हिटीस असेल किंवा ड्रायनेस वगैरे आपले की डोळे बऱ्याच वेळेस आपले त्वचे जसे कोरडे पडतात तसे डोळेसुद्धा कोरडे पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये त्रास होतो, जसे की इरिटेशन्स वगैरे आणि किंवा जळजळ होणे. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून सुद्धा काळजी घेण्याचं आहे. पण बाहेर ज्यावेळेस फिरायला वगैरे जातो किंवा लहान मुलांना वगैरे झालेलं असेल तर त्यांना आपण डॉक्टरांच्या किंवा ऑप्थॉलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार, डोळ्याच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही आय ड्रॉप्स वगैरे त्यांना आपण ॲडवाईज करू शकतो. किंवा डोळे जळजळ किंवा कोडे जर पडत असतील तर ते सुद्धा ड्रॉप्स आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होऊ शकतो. पण शक्यतो आपण ज्यावेळेस असा त्रास होऊ नाही शकता, म्हणजे जसे का गॉगल्स वगैरे आहे किंवा रुग्णांना ऑलरेडी त्यांना चष्मा वगैरे असेल तर ते शक्यतो चष्मा किंवा गॉगल्स वगैरे किंवा बाहेर जाताना वगैरे आपला चेहरा किंवा डोळे वगैरे थोडंसं काळजी जर घेतली तर हे जे काही उन्हाळ्यामध्ये डोळ्यांना जे काही हीट एक्सपोज किंवा हीट वेव्हजमुळे जे त्रास होतो आपल्या डोळ्यांचा, तर नक्कीच आपल्याला हे जे काळजी घेतलं तर हे जे काही डोळ्याचे आजार आहे ते नक्कीच कमी होऊ शकतात. बरं, छान. डॉक्टर साहेब, लघवीच्या त्रासाकडे वळतो. उन्हाळी लागतो आपण असं म्हणतो उन्हाळ्यामध्ये, तर त्याची लक्षणं काय आहेत? किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन पण आजकाल हा शब्द फार प्रचलित आहे, तर त्याविषयी, ह्या त्रासाविषयी उन्हाळ्यात होणाऱ्या त्याविषयी नक्कीच आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये सुद्धा युरिनरी ट्रॅक सिस्टीमशी रिलेटेड सुद्धा बरेच लोकांना त्रास होत असतो. जे की आपण म्हणतो की उन्हाळी लागणे वगैरे आपण हा शब्द प्रचलित आहे. की बऱ्याच रुग्णांना वगैरे उन्हामध्ये फिरण्यात वगैरे जास्त वेळ गेलेला असेल किंवा डायरेक्ट घरी जरी बसलो तरी आपल्या बऱ्याच वेळेस रुग्णांना उन्हाळी लागण्याचा जास्त त्रास होतो. की बऱ्याच रुग्णांना लघवीमध्ये जळजळ वगैरे होणे किंवा लघवीला त्रास वगैरे होणे किंवा हाय कलर युरिन किंवा बऱ्याच वेळेस आपण उन्हामध्ये जर फिरण्यात वगैरे आलं असेल किंवा टेम्परेचरमुळे उन्हाळ्यामध्ये हे जी लघवीचे जे आहे काही टेम्परेचर वगैरे वाढलेलं असतं त्यामुळे जळजळ वगैरे जास्त शक्यता असते. किंवा हाय कॉन्सन्ट्रेटेड युरिन, बऱ्याच वेळेस पेशंट आपण किंवा रुग्ण पाणी वगैरे कमी पिण्यात आले असेल तर कॉन्सन्ट्रेटेड युरिन म्हणतो किंवा ते कमी लघवी वगैरे होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सुद्धा युरिन ट्रॅक इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. आणि जे काही रुग्णांना जसे की डायबेटिक पेशंट असतील किंवा किडनीचे आजार असतील किंवा युरिन ट्रॅक ऑलरेडी त्यांना स्टोन्स वगैरे काही आजार असतील तर हे रुग्णांना सुद्धा जसे की डायबिटीज पेशंटमध्ये शक्यतो लवकर इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. मी सांगितलं की इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट आहे, त्यामुळे हे युरिन ट्रॅक इन्फेक्शन किंवा उन्हाळी हाचा जो प्रकार आहे तो शक्यता हे केसेस वगैरे जास्त वाढत असतात. आणि हा उन्हाळीचा त्रास म्हणा किंवा लघवीचा हा जो त्रास आहे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन तो होऊच नाही यासाठी काय काळजी घेतली पाहिजे कृपया त्याविषयी? नक्कीच उन्हाळ्यामध्ये जे काही उन्हाळी लागणे किंवा युरिन ट्रॅक इन्फेक्शन किंवा उन्हाळ्यामध्ये लघवीला वगैरे जळजळ वगैरे होणे
तो शक्यतो आपण जसे काही जर आजार वगैरे तसं जर वाटत असेल, शक्यतो हा आजार आपण बघितलं तर आपण पाण्याचं प्रमाण वगैरे शक्यतो आपण कंटिन्यू घेत राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण का त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराचं पाण्याचं प्रमाण कमी होत असतं, त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानुसार त्याच्यानुसार सुद्धा आपल्या लघवीचं प्रमाणसुद्धा कमी होत असतं. त्यामुळे लघवीचं कॉन्सन्ट्रेटेड युरिन होऊ शकतं, त्याच्यामुळे इन्फेक्शन किंवा जळजळ वगैरे होणे किंवा डायबेटिक पेशंट्स वगैरे असतील तर त्यांनीसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर जरी ह्या जे काही युरिन ट्रॅक इन्फेक्शन जरी झाले तरी आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते युरिनची टेस्ट वगैरे करून अँटीबायोटिक्स किंवा पाण्याचं प्रमाण कंटिन्यू आपण सांगतो कंटिन्यू यू शुड ड्रिंक द प्लेंटी ऑफ वॉटर्स, म्हणजे कंटिन्यू पाणी पित राहणं. जरी आपल्याला तहान जरी लागली नाही तरी पाणी पित राहणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे हे काही युरिन ट्रॅक इन्फेक्शन असेल किंवा जळजळ होणे किंवा उन्हाळी लागणे हे नक्कीच शक्यतो हे जर आपण घरच्या घरी किंवा आपण हे रुटीन जरी आपण पाळलं तर हे शक्यता कमी प्रमाणात नक्कीच होतील. डॉक्टर साहेब, आता महत्त्वाचं म्हणजे उष्माघात ज्याला हीट स्ट्रोक असं पण म्हणतो, तर ते म्हणजे काय त्याविषयी सांगा आणि त्याच्यात काय लक्षणं आढळून येतात त्याविषयी देखील. नक्कीच आपण हा उन्हाळा म्हणलं तर ही स्ट्रोकचे केसेस वगैरे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपण त्याला सनस्ट्रोक वगैरे सुद्धा बोलतो. कारण ज्यावेळेस आपल्या शरीराचं टेम्परेचर हे आपल्या नॉर्मल 36 डिग्री सेल्सिअस वगैरे असतं. कारण का आपल्या शरीरातलं जे पाण्याचं प्रमाण आहे हे आपल्या शरीराच्या टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मदत करत असतं. आणि पाणी ज्यावेळेस बाहेरचं टेम्परेचर ज्यावेळेस आपले वाढले, आपण पाहतो की सगळीकडे आजकाल 40-42च्या वरच टेम्परेचर गेलेलं आहे, तर त्यावेळेस आपल्या शरीराचं प्रमाणाचं पाणी प्रमाणसुद्धा बाहेर जे स्वेटिंगद्वारे किंवा घामाद्वारे जास्त प्रमाणात आपल्या पडत असतात. पण त्यावेळेस आपले जे की प्रमाण ज्यावेळेस वाढलेलं असतं आणि ज्यावेळेस आपल्या शरीराचं पाणी जे आपले काही बॉडीला जे कंट्रोल किंवा टेम्परेचर कमी करण्यासाठी मदत करत असतं ते करू शकत नाही, तर त्यावेळेस हे टेम्परेचर वाढल्यानंतर आपली बॉडी टेम्परेचरसुद्धा वाढत असतं. तर ज्यावेळेस आपल्या शरीराचं बॉडी टेम्परेचर वाढत असतं त्यावेळेस आपल्या शरीरातले जसे काही प्रोटीन्स वगैरे आहेत सगळे हे डिस्ट्रॉय व्हायला मदत होते किंवा आपल्या ब्लड सेल्स आहेत हे डिस्ट्रॉय होण्यासाठी हे होऊ शकतं. तर हे जे काही आजार ज्यावेळेस उष्माघातामुळे आपल्या शरीरावर होत असतं त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या बऱ्याच शरीरामध्ये सगळ्या ऑर्गन्स वगैरे त्याच्यावर होत असतात, जसं की ब्रेन आहे, किडनी आहे किंवा आपले हार्ट आहे किंवा लंग्स आहेत. तर हे जे काही महत्त्वाचे आपल्या शरीरामध्ये ऑर्गन्स असतात त्याच्यावर हा हीट स्ट्रोकचा परिणाम असतो. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर हीट स्ट्रोकचे 2 प्रकारचे असतात, जे की यंग लोकांमध्ये जे काही जे मोस्टली सन एक्सपोज होत नाही, जसे की जिम वगैरे करताना होण्याची शक्यता जास्त असते, त्याला आपण नॉन एक्झस्टनल हीट स्ट्रोक करू. एक्झस्ट स्ट्रोक म्हणजे जसे की जे लोकांना जास्त प्रमाणात बाहेर वगैरे काम करतात वगैरे अशा लोकांमध्ये ही सुद्धा हीट स्ट्रोक जास्त होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे असे हे जे काही स्ट्रोकचा प्रकार आहे ते शक्यता उन्हाळ्यामध्ये जास्त वाढत आपल्याकडे केसेस पाहायला वगैरे मिळत असतात. फारच छान महत्त्वपूर्ण अशा आजच्या विषयावर डॉक्टर मधुकर गायकवाड आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मित्रांनो, वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. लाइट्स, साउंड, कैमरा, एक्शन. तराने पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्र 10:30 रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि YouTube चॅनलवरही उपलब्ध.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपल्यासोबत सुप्रसिद्ध सर जे समूह रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर मधुकर गायकवाड सर आहेत. आणि उन्हाळ्यात उद्भवणारे आजार आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे या विषयावर आपली चर्चा सुरू आहे. डॉक्टर साहेब, उष्माघाताविषयी आपली चर्चा सुरू होती, तर उष्माघाताची लक्षणं काय आणि त्याच्यावर कसे उपचार दिले जातात, कृपया त्याविषयी सांगा. नक्कीच आपण पाहतो की आपण उष्माघात झाल्यानंतर हे कसं ओळखण्यासुद्धा खूप गरजेचं आहे. किंवा बऱ्याच वेळेस जे काही बाहेर शेतामध्ये किंवा बाहेर कुठे वर्कर्स जे असतात, हे काम करणारे जे लोक असतात, त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसून असतं. किंवा कंटिन्यू आपण बाहेर उन्हाळ्यात जर राहिलं तर नक्कीच हे असे हीट स्ट्रोक केसेस जास्त आपल्याला पाहायला वगैरे मिळतात. आणि त्यावेळेस ज्यावेळेस रुग्णांना वगैरे असं हीट स्ट्रोकच्या रुग्णांना शक्यतो डोकं वगैरे दुखणे किंवा मळमळ होणे किंवा पोटामध्ये वगैरे दुखणे आणि बरेच वेळेस ते स्किन सुद्धा आपली त्वचा वगैरे कोंडी पडलेली वगैरे असते. आणि जास्त जर झालं तर बऱ्याच वेळेस त्यांचा परिणाम मेंदूवर सुद्धा होतो, ज्याच्यामुळे पेशंट किंवा रुग्णांना कन्फ्युजनल स्टेट किंवा डेलिरिक स्टेटमध्ये जातात किंवा बऱ्याच वेळेस त्यांना सीझर्स किंवा फिट्स होणे शक्यता असतात. आणि जर जास्त सिव्हिरिटी झालं तर बरेचसे पेशंट असे हीट स्ट्रोकमध्ये कोमामध्ये सुद्धा जास्त असतात. आणि नंतर त्याचा जर बघितलं तर बऱ्याच रुग्णांना पोटामध्ये दुखणे किंवा मळमळ होणे किंवा लघवीचं प्रमाण हे कमी वगैरे होत असतं. आणि त्याच्यामुळे त्यांचं किडनीवर सुद्धा इफेक्ट होण्याची शक्यता जास्त असतं, ज्यामुळे पेशंट असे किडनी फेल होणे होत असतात. आणि जे काही दुसरे जे असे की ज्यांना काही सिव्हिअर जर झाला तर त्याच्यावर परिणामसुद्धा हृदयावर वगैरे होऊ शकतो. किंवा पेशंटच्या रुग्णाला जसे की कार्डियाक अरेस्ट किंवा बऱ्याच वेळेस आपण अरिथमियाज वगैरे म्हणतो, आपण ECG घेतल्यानंतर ते आपण डायग्नोज करू शकतो. तर असे काही लक्षणं आहेत की जसे की डोकं दुखणे, मळमळ होणे, उलटी वगैरे होणे, चक्कर वगैरे येणे किंवा त्वचा वगैरे कोरडी पडणे, लघवी वगैरे कमी होणे. तर हे जे काही लक्षणं वगैरे आहेत, तर हे नक्की लक्षणं जर आपल्याला लक्षात आलेत तर असे काही रुग्णांना हीट स्ट्रोक वगैरे होण्याचे जे काही आहे तर आपण सगळे इमिडिएटली आपण ते ॲक्शन जर घेतली त्याच्या रुग्णावर तर नक्कीच हे जे काही हीट स्ट्रोकमुळे जे काही डेथ होतात तर हे नक्कीच आपण कमी करू शकतो आणि अशा रुग्णांना आपल्या डेथ होण्यापासून आपण वाचवू शकतो. आणि डॉक्टर साहेब, उष्माघातावर कशा प्रकारे उपचार केले जातात किंवा तुम्ही वेगवेगळ्या नक्कीच आपण उष्माघात जर हे झाले तर लक्षणं आपण नक्कीच त्याच्यावर आपण बघायला पाहिजे. असे जे रुग्ण वगैरे असतात किंवा उन्हामध्ये वगैरे असतात, नक्कीच आपण त्यांना असे जे काही थंड ठिकाणी जे काही थंड जागेवर त्यांना नक्कीच लगेच आपण घेऊन जायला पाहिजे. जे की आपण पाहतो की आपली बॉडीचं जे काही हे आपली हीट वगैरे असते, इव्हॅपोरेशन किंवा एक्सपोशन जी होत असतं ते किंवा कन्व्हेक्शन्स, त्यामुळे अशा आपण रुग्णांना वगैरे एक थंड ठिकाणी ठेवायला पाहिजे किंवा त्यांच्यावर एक फॅन वगैरे त्यांच्यासमोर आपण ठेवून त्यांचं टेम्परेचर कमी करू शकतो. बऱ्याच वेळेस आईस पॅक्स वगैरे असतात किंवा त्यांच्यामध्ये आपण बॉडी पार्ट्सवर आईस पॅक्स वगैरे आपण ठेवून आपण त्यांचं टेम्परेचर वगैरे कमी करू शकतो. आणि किंवा ताप वगैरे असेल तर अँटीपायरेटिक्स ड्रग्स वगैरे आपण त्यांना देऊन ते त्यांचं टेम्परेचर कमी करू शकतो. पण जास्त सिव्हिरिटी जर जे पेशंट झालेले असतात ज्यांना की किडनी फेल झालेले असेल किंवा त्यांना फिट्स वगैरे आलेले असतील तर अशा रुग्णांना सुद्धा पुढे चालून त्यांना डायलिसिस किंवा फक्त इमर्जन्सी डायलिसिस वगैरे कमवून हे करू शकतो. आणि शक्यतो जे काही आपल्या शरीराचं पाणी प्रमाण कमी झालेलं असतं तर ते असे जे काय आहे की IV फ्लुइड्स वगैरे देणं त्यावेळेस रुग्णांना खूप गरजेचं असतं, ज्याच्यामुळे आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण आपण मेंटेन करण्यासाठी जे नक्कीच ते मदत होईल. आणि जे काही पेशंटचं रुग्णांचं इनपुट किंवा आउटपुट आहे, इनपुट आउटपुट, त्याच्यानुसार पुढच्या गोष्टी जे काही आहेत फ्लुइड्स वगैरे मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. तर अशा ह्या काही पद्धती आहेत किंवा उपचाराच्या पद्धती आहेत. तर अशा ह्या रुग्णांना जे काय आहेत जे उन्हामध्ये जास्त एक्सपोज झाल्यामुळे हीट स्ट्रोक होण्याची शक्यता जास्त असते, तर ह्यामुळे अशा रुग्णांना कंटिन्यू पाणी वगैरे पिण्यासाठी सांगणं किंवा घेण्यासाठी सांगायला पाहिजे. आणि शक्यतो असे रुग्ण आयडेंटिफाय करून शक्यतो अशा रुग्णाला लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचं खूप गरजेचं असतं. आपण जर ह्या गोष्टी नाही जर केल्या तर मोस्ट ऑफ द टाइम्स असे सडन डेथ होण्याची शक्यता जास्त असते हीट स्ट्रोकमुळे. आणि डॉक्टर साहेब, हा उष्माघाताचा हीट स्ट्रोकचा त्रास होऊच नये किंवा त्याचा प्रतिबंध कसा करता येईल त्याविषयी देखील आमच्या नक्कीच उन्हाळ्यामध्ये आपण जर काही गोष्टी जर पाळले तर काही काळजी जर घेतली की तर ह्या गोष्टी हीट स्ट्रोक असतं किंवा उष्माघात बाहेर वगैरे जाताना किंवा कामाचे वेळ वगैरे जास्त आपण ठरवलं पाहिजे. सकाळी 11 ते म्हणजे शक्यतो आपण 12 किंवा 1च्या आत किंवा दुपारून 3च्या 4 नंतर वगैरे काम करणं हे खूप गरजेचं आहे. किंवा बाहेर जाताना वगैरे डोक्यावर
टॉवेल किंवा रुमाल, बाहेर जाताना छत्री वगैरे आपण वापरायला पाहिजे. आणि कंटिन्यू आपण एक सोबत जाताना सुद्धा पाणीची बॉटल किंवा कंटिन्यू पाणी, जर तहान जरी लागले तर कंटिन्यू पाणी वगैरे पिणं खूप गरजेचं असतं. आणि शक्यतो जे काही आपण जसे की चहा किंवा कॉफी आहे किंवा ड्रिंक्स वगैरे शक्यतो आपण ह्या उन्हाळ्यामध्ये आपण टाळायला पाहिजे. आणि जेवणामध्ये सुद्धा आपण चेंजेस करणं खूप गरजेचं असतं. जसे की फ्रूट्स वगैरे आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीराचं पाण्याचं प्रमाण जे काही आपलं मेंटेन करतं असे फ्रूट्स वगैरे कंटिन्यू घेणं गरजेचं आहे. किंवा आपण नारळ पाणी आहे किंवा लिंबू सरबत किंवा उसाचा रस वगैरे चांगल्या प्रकारचा जर असेल तर ह्या गोष्टी जर केलं, किंवा आपण पाहतो की बऱ्याच वेळेस कपडेसुद्धा कशा प्रकारचे घातलंच पाहिजे हे सुद्धा खूप गरजेचं आहे. भरपूर जास्त डार्क कलर किंवा ब्लॅक कलरचे हे खूप आपल्याला त्रासदायक होऊ शकतात. कारण काय असे जे काही कपडे असतात की जे आपली उष्णता शोषून घेतात आणि जे काही रिफ्लेक्ट बाहेर होत नाही, त्यामुळे आपलं शरीर त्याच्या प्रमाणात जास्त गरम होतं. त्यामुळे सुद्धा उन्हाळ्यामध्ये आपले कपडे साधे किंवा लूज एकदम असे खादीचे किंवा आणि व्हाईट कलरचे शक्यतो जर आपण ह्या गोष्टी वापरले तर जे काही आपल्या शरीराचं तापमान ज्याच्यामुळे कपड्यामुळे सुद्धा वाढण्याची शक्यता जास्त असते हे कमी होऊ शकतं. आणि मोस्टली म्हणजे आपल्या शरीराचं जे पाण्याचं प्रमाण आहे आपलं मेंटेन करणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. कारण डिहायड्रेशन झाल्यानंतर हे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी जर काळजी घेतलं तर नक्कीच जो काही स्ट्रोक आहे किंवा आपण त्यालाच उष्माघात वगैरे म्हणतो तर हे होण्यापासून आपण नक्कीच आपण रोखू शकतो किंवा असे पेशंट डेथ होण्यापासून सुद्धा आपण कमी करू शकतो. फारच छान. डॉक्टर साहेब, जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार? नक्कीच उन्हाळ्यामध्ये जाताना आपण आपल्या शरीराची काळजी किंवा आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या शरीराचा परिणाम जे काही डिहायड्रेशन होण्याची शक्यता आहे ते पाण्यामुळे होत असतं. त्यामुळे कंटिन्यू पाणी प्यायला नक्कीच गरजेचं आहे, ज्यामुळे आपले जे काही हीट स्ट्रोक किंवा उष्माघातामुळे जे काही पुढे जे कॉम्प्लिकेशन होतात ते नक्कीच आम्ही करू शकतो. आणि स्वतः तुम्ही आपल्या शरीराची नक्कीच काळजी घ्या हे माझं मी सगळ्या लोकांना सांगतो. फारच छान. डॉक्टर साहेब, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला आजच्या विषयावर छान अशी माहिती दिलीत, महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यासाठी आमच्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या हॅलो डॉक्टरच्या संघातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि आम्ही आभारी आहोत तुमचे. आणि मित्रांनो, जर आजचा कार्यक्रम आपण बघायचा राहिला असेल, कुठला पुन्हा बघायचा असेल तर तुम्ही आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर जरूर हा कार्यक्रम पुन्हा पाहू शकता. आमचे सोशल हँडल्स या प्रकारे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे hello2026@gmail.com. फेसबुक आहे www.facebook.com. यूट्यूब चॅनल आहे दूरदर्शन सह्याद्री आणि एक्स हँडल आहे @DD सह्याद्री. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही. यासाठीच पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.